इथे सकाळी सकाळी चुलीवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि गावाकडची जी सकाळ असते खरंच खूप छान वाटते. आणि सकाळपासूनच अभिज्ञा आणि प्रणीलचं खेळणं चालू झालं होतं. दोघांची मस्ती पण चालू होती, खेळणं चालू होतं. आणि इथे अभिज्ञा आजीच्या मागे लागली होती, लवकर मटण बनव म्हणून. तिचं सारखं चालू होतं, मटण झालं का झालं का. अजून नाही झालं बाबू. आणि आम्ही 2-3 दिवस जे गावाला राहिलो, मस्त चुलीवरचं जेवण केलं आम्ही. त्यानंतर चुलीमध्ये बटाटे वांगी भाजून तीही खाल्ली. आणि त्याची जी चव असते तुमच्या 5 स्टार हॉटेलला सुद्धा त्याची चव येणार नाही. खूप छान लागतं ते. आणि इथे चुलीवरती आळणी मटण शिजलं. त्यानंतर यावरती आम्ही पाट्यावरती जो मसाला वाटतो तो मसाला याच्यामध्ये घातलेला आहे. तुम्ही बघू शकता, याला तरीसुद्धा खूप छान आलेली आणि खूप एकदम चवदार मटण झालं होतं. नाही थोडं टाकायचंच होतं मला. ते याच्यात कोणाला पाहिजे? हो ताई. एकच नंबर ढवळा मोठा. अगं आहे बघ. अयो बाजरीची भाकरी आणि मटणाचा रस्सा कुस्करून खाण्यात एक नंबर मजा आहे.